एक अतिशय थरकाप उडवणारी घटना घडलेली आहे। एका पडक्या खोलीत तरुणीचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। घटना काय घडली होती पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सांगलीतील जत शहरातील राम विजय पॅलेस शेजारी असलेल्या पडक्या खोलीत एका महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार घडलाय। अक्षता सदाशिव कोरे असं मृत तरुणीचं नाव असून सोमवारी सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयापासून काही अंतरावरच ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अक्षताच्या एकाच वर्गात शिकत असलेल्या निखिल कांबळे या महाविद्यालयीन तरुणाला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यानं पोलिसांकडे खुनाची कबुली दिली आहे। मात्र हे कृत्य त्यानं कोणत्या कारणातून केलं याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही। या घटनेची जत पोलीस ठाण्यात उशिरा नोंद झाली आहे। पोलिसांनी व घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी आहे की अक्षता कोरे व संशयित आरोपी निखिल कांबळे हे दोघंही जत शहरातील एका महाविद्यालयात BA पहिल्या वर्गात शिकत होते। सोमवारी सकाळी अक्षताचे वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले। दुपारी 12:30 वाजता वडील तिला आणण्यासाठी गेले होते। मात्र 1:30 वाजले तरी मुलगी येत नाही हे पाहून त्यांनी शिक्षकांकडे विचारणा केली। महाविद्यालय सुटून बराच वेळ झाल्याचं शिक्षकांनी सांगितलं। त्यावर वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सापडली नव्हती। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अक्षता हिचा मृतदेह राम विजय पॅलेस जवळ असलेल्या पडक्या खोलीच्या बाहेरील बाजूस आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पडक्या खोलीत अक्षताच्या तोंडात बोळा कोंबून गळा दाबून खून करण्यात आला होता। शिवाय तिच्या डोक्यावर दगडानं वार केल्याचं व तोंडावर गंभीर मार असल्याचं दिसून आलं। मृतदेहा शेजारील निखिल कांबळे याचे महाविद्यालयात ओळखपत्र आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। त्यावेळी सांगलीचे श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकांनीही घटनास्थळी धाव घेतली। ही घटना कळताच सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनास्थळी भेट दिली। अधिक तपास पोलीस निरीक्षक करत आहेत। मात्र गेल्या आठवड्यात भर दिवसा व मुख्य चौकात एका तरुणाचा धारदार कोयत्यानं खून करण्यात आला होता। त्यानंतर आठवड्यात तरुणीचा गळा दाबून निर्घृणपणे भर दिवसा महाविद्यालयापासून काही अंतरावरती खून झाला। यामुळे जत शहरासह तालुका हादरून गेला। पालकवर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। या सततच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तसंच पालकांनी देखील आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे। आपली मुलं कुठं जातात, काय करतात हे देखील पालकांनी पाहणं अतिशय गरजेचं आहे।